संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर शहरातल्या पैठण तालुक्यातही आज एक मोठा मोर्चा निघतोय। आपण बघू शकता की पैठण शहरातल्या कावसानकर स्टेडियम पासून या मोर्चाला सुरुवात होती आहे। या मोर्चासाठी आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक जमायला सुरुवात झालेली आहे। लोकांकडून या ठिकाणी घोषणाबाजी सुद्धा केली जाते आहे। कावसानकर स्टेडियम पासून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत हा मोर्चा निघणार आहे आणि त्याच ठिकाणी पैठणचे तहसीलदार या सगळ्या आंदोलनकर्त्यांचं निवेदन सुद्धा स्वीकारणार आहेत। या मोर्चाला सुरेश धस आणि मनोज जरंगे पाटील यांची उपस्थिती असणार आहे। त्याचबरोबर संतोष देशमुख यांचा कुटुंबीय आहे, धनंजय देशमुख बंधू, त्याचबरोबर वैभव देशमुख मुलगी आणि मुलगा, त्याचबरोबर इतर नातेवाईक सुद्धा पैठण शहरामध्ये दाखल झालेले आहेत, जे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। आणि या ठिकाणी हे सगळे जमलेले नागरिक जे आहेत ते जोरदार घोषणाबाजी करतायत। अगदी काही वेळामध्ये या मोर्चाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। या ठिकाणच्या या सगळ्या नागरिकांशी आपण जे आहे ते संवाद साधणार आहोत। काय भूमिका आहे तुमची? संतोष अण्णाला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे। मला काय वाटतं? संतोष अण्णाला न्याय मिळालाच पाहिजे। पुढारी लोकांनी त्यांना पाठीशी घातलं नाही पाहिजे आणि या धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यायलाच पाहिजे। हा स्वाभिमानी जर असेल, त्याच्या पुढे हा धनंजय मुंडे जर स्वाभिमानी असेल तर त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यायला पाहिजे। राजीनामा दिला पाहिजे असं या ठिकाणी म्हणतायत। तुमची काय भूमिका आहे? या ठिकाणी जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। तुम्हाला काय वाटतं? नाही, जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे। त्यानंतर भले त्यांना मंत्रिमंडळात समावेश केला तर काय हरकत नाही। अशा पद्धतीने चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जाते आणि याच संदर्भामध्ये पैठण शहरात आज एक मोठा मोर्चा निघतोय। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।